नाशिक शहरातील वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांवर गुन्हे शाखा युनिट 2 ने मोठी कारवाई करत 2 चोरट्यांना जेरबंद केले। देवळाली कॅम्प येथील संडे बाजारात चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलाय। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सोनू सुरेश मंजुळे वय 32 राहणार चरणवाडी देवळाली कॅम्प आणि ज्ञानेश्वर लक्ष्मण साठे वय 23 राहणार भोर गल्ली संसारी गाव भगूर रोड यांचा समावेश आहे। चौकशी दोघांनी मोटरसायकल चोरीची कबुली दिली आहे। आरोपींकडून 75,000 रुपये किमतीची प्लॅटिना मोटरसायकल आणि 25,000 रुपयांचा मोबाईल फोन असा एकूण 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुढील कारवाईसाठी दोन्ही आरोपींना देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक।